श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेव जगत्रय जीव परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम श्री प्रेम काही करा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अमर हा खरे की पा खोटी ही. न म्हणा देह माझा ऐसा भरवसा. मग भरवसा कळेल. कैसा धाक सकाळी कही आपुले. देवची बरे तुका म्हणे खरी तुम्ही. जगद्गुरु तुकोवर आपल्याला जी वेदाची 4 महावाक्य आहे ना, त्याच्यात एक महावाक्य सांगतात सोप्या भाषेत. महावाक्याचा अर्थ थोडक्यात. महावाक्याचा अर्थ आपल्याला जसाची तसा कळत नाही ना. जगद्गुरु आपल्या भाषेत सांगतात. अहो जन हो तुम्ही अमर आहात. आम ब्रह्माशी म्हणलो कळत नाही ना. लय अवघड वाटत. ही भाषा कशी म्हणली. अहो लोक हो तुम्ही अमर आहात असे डबल सांगतो म्हणले. म्हणजे खरं आहे का खोटं याचा खाली दिलेल्या गृहपदार्थाचा विचार करून पहा. तुम्हाला कधी कळन तुम्ही अमर आहात हे तुम्हाला कधी कळन. पंचभूतात्मक देह मी नाही. अमर म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्म अमर आहे ना. ब्रह्म अवघड वाटत. आत्मा तर कळत ना. आत्मा कसा आहे अमर आहे ना. न म्रियते न जायते न म्रियते. दुसऱ्या अध्यायात म्हणलं ना. सदाचाना कधीच मरत नाही आत्मा. सांख्य योगामध्ये सगळं त्याच वर्णन आहे आत्म्याचं. आत्मा कसा आहे, आत्म्याचं स्वरूप काय. मग म्हणले हे जे पंचमहाभूताचं शरीर आहे ना, देह मी नाही अशा विचाराने पाहिले म्हणजे तुमची खात्री होईल. म्हणजे खरं सांगितलं महाराजांनी वर्म. हे जे वरचं जे शरीर आहे पंचमहाभूताचं हे तुम्ही नाही. जेव्हा वाक्य सांगितलं ना, तुम्ही तुमचं जे स्वरूप आहे ते आत्मस्वरूप आहे. आत्मा मरत नाही, आत्मा जन्मत नाही. शरीर जन्मत, शरीर मरत, शरीर जीर्ण होत. लय दुसऱ्या अध्यायामध्ये भारी वर्णन आहे. बालपण, तरुणपण, म्हातारपण अवस्था सांगितल्या ना. हे देहाच्या का आत्म्याच्या. देहाचे. बालपण गेलं, तरुणपण आलं, म्हातारपण आलं. आत्मा म्हातार होतो का. नाही ना. लय म्हातारा झाला म्हणतो. काय कोणत्या आता आत्मा काय म्हातारा होतो. हा सगळा शरीराचा विषय. पंचभूतात्मक देह मी नाही अशा विचाराने पाहिलेत म्हणजे तुमची खात्री होईल.
सर्व जगत आपणच आहोत अशा स्वरूप स्थितीत भय कोठे आहे. म्हणजे धाक म्हणजे भीती. कैसा धाक सकाळी काही आपले सर्वत्र जर आपणच आहोत मग भीती कोणाची वाटायची अशी आहे ना. आपल्याला भीती वाटते ना दुसऱ्यापासून. काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझे जवळ घडी तो संसार भय, असं वाडी असं काहीतरी गोवी आहे. द्वैत दोन दिसलं का भीती वाटते. एखादी ओळी पाठ असते पण ती परत जर तिचा सराव नाही झाला तर विसरून जाते. जे प्राप्त केलं ते कधीतरी विसरत असतं नाही का. हृदयामध्ये जे ज्ञान प्रगट झालं ते कधीच विसरत नाही. ते स्वयंभू आहे ना. जी गोष्ट आपण तुझे जवळ घडी तो संसार भयवाडी अशी ओळी ज्ञानेश्वर महाराजांची. तसं इथं म्हणलंय कैसा धाक. अरे तुला भीती कशाची. सर्व जगतच जर आपलं स्वरूप आहे तर भीती कोणाची वाटणार आहे. प्रत्येकामध्ये जर आपली भीती आपल्याला वाटते का. नाही ना. काय वाटन. मग सगळ्यामध्ये आपलं स्वरूप आहे, साधूची नजर आहे ना. हे जर ज्ञान झालं आपलं स्वरूप अमर आहे तेच सर्वत्र मध्ये. एकच आत्मा सर्वत्र भरलेला आहे. त्याचं स्वरूप कळालं अमर आहे तो. मग भीती कायची. नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात तुमचे तात्विक स्वरूप देवा याचे द्वयात सांगतो. आता काय सांगायचं ठेवलं तिने. तुकाराम महाराज म्हणतात तुमचं जे तात्विक स्वरूप आहे ना. तात्विक स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप. तुमचं जे आत्मस्वरूप आहे त्याला आपण चैतन्य म्हणतो. ते अमर आहे म्हणजे देव आहे. ते तुमचं जे तात्विक स्वरूप आहे ना ते देवच आहे असं दोनदा सांगतो. म्हणजे मग आता आपण जर त्यांच्यावर विश्वास ठेवला तर तुकाराम महाराज तर आपले मायबापच आहे ना. तुम्ही संत माय बाप कृपावंत. मग आपले मायबाप आपल्याला सांगताय का तुम्ही देवी. लय टाइम लागत हो डोक्यात बसायला. बुद्धी स्वीकार करीत नाही ना लवकर. नाही ना. बुद्धी स्वीकार कुठं करते लगेच. देह बुद्धी आहे ना. आता किती दिवसाचा आज होतोय तेव्हा आता थोडं 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 ते अनुभवाला येणं किती अवघड आहे. कमी होती अशी पूर्ण कुठं जाते महात्म्यांसारखी नाही का. म्हणून अमर हा एवढा अभंग जर जीवनात उतरला तर भीती जाईल ना आपली कायमची. मृत्यूची भीती जाईल ना. मृत्यू आत्मस्वरूपाला नाही ना. आणि आत्मा हे आपलं स्वरूप आहे. तुम्ही देवरूपी असं तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला. ते तर झालेच. गीता तुला निश्चित तर ब्रह्मची नाही का. पण तुम्ही सुद्धा ब्रह्मची असं आपल्याला सांगते. ते आपल्या बुद्धीला लवकर पटत नाही का. पटन हळूहळू पटन कधीतरी नाही का. देव ना देव तगाता करते राहो म्हणत राहायचं एक दिवस होऊन जाईल. म्हणून वानावी ऐकावी त्याची साधा. काय संता ते पाहता घेऊसावी काय बोली ती.
तैसे हरपले पागी वसवे. हा, तसे हरपले आपण बी. आपलं स्वरूप हरवलंय ना. हरवलं म्हणजेच विसर पडला. त्या स्वरूपापासून आपण हे झालो. ते आपल्याला प्राप्त होईल. संतांना जर आपण म्हणजे संतांच्या संगतीत गेलो, संतांचं ग्रंथ वाच, आता ही वाङ्मय मूर्तीच आहे ना तुकाराम महाराजांची. हो. म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. सांगावावे तेच आणि ऐकावावे तेच. आता सांगायचं काम चालू आहे ना, ऐकायचं काम चालू आहे, तो आपलं बरोबर चालू आहे. होईन हळूहळू. परोक्ष ज्ञान झालं, हे काय थोडं झालं नाही का. विषय कळाला तरी लय कृपा झाली देवाची. हळूहळू होईल, हळूहळू होत असतंय ते. तो विचार आहे फक्त. एकदा बुद्धीनं तो विचार मान्य केला ना. आता इकडे किती वेळ लागला बुद्धीला हे करायला? 5च मंगल झाले ना फक्त. 5 मंगल झाले झाला बुद्धीचा निश्चय मला की म्हणून. का त्याचा जप करीत बसावं लागलं? नाही नाही. हा माझा नवरा आहे, ही माझी पत्नी आहे, हा निश्चय व्हायला किती दिवस लागले तरी? लगेच लगेच झाला ना. तसा हा होईल ना. निश्चित होईल. तिकडे जे आरती होते इकडे का नाही होणार नाही का. झोपेत जरी म्हणलं ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. हमारा खरे की पार खोटे न म्हणा दे माझा मन भरोसा करेल पैसा सकाळी काही आपण देवाची बरी देवाची बरी तुका म्हणे खरे तुम्ही. काम नाही झालो पाहिजे रिकामा खावल्या करू चेष्टा निश्चळ दृष्टा बैसणी नसत्या छंदे जग विनोदे वेवळतच एकाएकी तुका लोकी निराळा. मला कोणतेही कर्तव्य राहिले नाही, असा सर्व कर्तव्य रहित मी अकर्ता आहे असे द्वार सांगतो तुकाराम महाराज म्हणतात. मला काही कर्तव्य राहिलं नाही. काय करायचं राहिलं? त्यांचं पूर्ण जीवन झालं, काय करायचं राहत? अकर्ता झाला का? अकर्ता झाल्यावर सगळं करू न करता. तुका म्हणे नचारी भोगू भोगून ब्रह्मचारी. अकर्ता अवशिष्ट प्रारब्धाच्या योगाने होणारी कर्मे अक्रिय साक्षी अशा स्वात्मस्वरूप स्थितीने करतो. म्हणजे शरीर आहे, प्रारब्ध आहे, म्हणजे करतो कर्म पण करता मी नाही, साक्षी स्वरूप स्थितीत राहून आपल्या मुक्ताच्या प्रारब्ध योगाने देह क्रिया सहज होतात. मुक्त कोण स्वतः हे घडत्याच गोष्टी पण सहज. तो म्हणत नाही मी करतो म्हणून. म्हणजे त्याचा कर्तृत्व भाव नष्ट झालेला असतो नाही का. हे माझं चिस्तव झाले परिम्या नाही केलं. आईशी जेणे जाणे तेच सुटला. त्याच्यावाली स्थिती बदलली आता. मुक्त म्हणलंय ना त्याला. देह व देह संबंधी यांच्याविषयी मी व माझेपणाच्या विपरीत छंदाच्या थट्टेने सर्व जग दुःखाने तडफडते. पहा, मी देह संबंधी याच्याविषयी मी माझेपणा, मी आणि माझं सगळं जग जे दुःखामध्ये लढफडत याच्यामुळं. आणि तेवढं जर नीट झालं तर दुःख गेलं ना. तडफडत म्हणले जग, सगळं जग तडफडू राहिले. जो पाव तो रडतोच आहे ना.
काहीतरी दुखणं आहेच ना, काहीतरी घरानं काहीतरी आहेच ना. हा. कशामुळे ते अहम ममतेच्या लवडी सवडी, माते न पावतीच बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डोळत ठेली. अहम मम म्हणजे मी माझं, देह माझा, देह संबंधाने माझं, सगळं माझं. त्याच्यामुळं दुःख आहे बाबा. तर महाराज म्हणतात, ह्या लोकावर निराळा मी आणि माझे हा भेद टाकून, भेद शून्य असा एका एक सर्व स्थितीने मी एकटा आहे. सर्व लोकांपेक्षा निराळा, कर्तव्य अभाव स्थितीला प्राप्त झालेला दिव्या. महाराजांनी भेद टाकून दिला ना, मी माझं. आपण हे टाकून द्यायचं, मी माझ नाही का. आता हे चाललंय, आता हे कोण करतं? भगवंतच करतोय ना. तो आतमध्ये आपला प्राण हलवतो म्हणून आपण बोलतोय. प्राण हलायचं बंद झालं का बोलणं बंद होतं, ऐकणं बंद होतं, पाहणं बंद होतं. हे सगळ्या ज्या क्रिया चालल्या कोणामुळे चालल्या? देवामुळे. विश्व चळत शेका परमात, म्या हलविल्या प्राण हाले जगाते चाल. आपला जो प्राण हलतो ना, आपलं जे, मग आपण त्या हॉस्पिटलला नेल्यावर नाही का ते मशीन, कृत्रिम मशीन, कृत्रिम श्वास. आता हा जो श्वास चालू आहे, आपोआप चालू आहे, कोणीतरी चालित असं याला चालवत आहे कोणते. आता तेच म्हणले ज्ञानेश्वरीत, मी हलविल्या प्राण हाले. मग आपलं हे मशीन चालवणारा भगवंत आहे ना. बाकी दुसरं काही जाते, फक्त प्राण, हा जो प्राणवायू आहे ना, हा येतो जातो तेवढं बंद होतं, बाकी काय होत नाही. काही जातही नाही काही येतही नाही. अरे प्राण चालू आहे म्हणून आपलं शरीर जिवंत आहे. सगळं माणूस गेलाय कशावरून समजतो आपण? श्वास घ्यायचं बंद होत, हालचाल बंद होती, श्वास घ्यायचं बंद होत. श्वास बंद होतो ना, म्हणजे प्राणोत्क्रमण झालं म्हणतो ना. त्यांचं काय झालं, प्राणोत्क्रमण झालं. म्हणजे काय झालं, हा जो प्राण हलितो ना, तो प्राण हलायचा बंद झाला, त्याला ही सगळी सत्ता त्याच्यावाली नाही का. ते नाही का घिसाड्याचा जो भाता राहतो, त्यानं ओढला का तो सारखा हवा बाहेर फिकितो, पुन्हा सोडला का मध्ये घेतो. ती घिसडी एका हाताना, ती घिसडी सारखा एक हातीचं चालूच राहतो, खाली वर खाली वर खाली वर खाली वर. तो भाता कसा चालतो मग, हवा घेतो सोडितो, घेतो सोडितो. घिसड्याचा भाता पाहिले का मोठा, मग तसंच चालू आहे आपलं. बाकी काय याच्यापेक्षा सोपं काय दुसरं नाही का मग. म्हणून तुकाराम महाराज म्हणता, ह्या लोकावर निराळा मी व माझे हा भेद टाकून, भेद शून्य असा एका एका सर्व स्थितीने मी एकटा आहे. सर्व लोकांपेक्षा निराळा, कर्तव्य अभाव स्थितीला प्राप्त झालेला असे दिवासन. एकटा म्हणजे सगळं तत्वच एक आहे या जगात. विश्वामध्ये एकच तत्व आहे ना, स्वरूप स्थितीना. स्वरूपानं आपण वेगळे आहोत प्रकृतीपेक्षा. हाती घेऊन काठी तुका लागला कळीवरा पाठी, नेवणी निजवली स्मशानी माणसे जाळी ते ठिकाणी, काढिले ते ओढेन मागेल उपचाराचे पुढे, नाही वाटे आला भेव सुख दुःख भोगिता देव. यासाठी हे निर्वाण केले कसेले मन, तुका म्हणे अनुभव बरा नाही जरी हस्त पाद चोरा.
तुकाराम महाराज म्हणतात, मी हातामध्ये विवेकाची काठी घेऊन, कायची काठी घेतली, ती घेऊन या काठीन तुका लागला कधीवर पाठी. आता की या अभंगाचा अर्थ खाली जर नसतं येईल तर डोकंच बंद पडायचं काम आहे ना. विवेकाची काठी घे. आणि कशाच्या माग लागला? पंचभूतात्मक देहाची माग लागला. विवेक काय करतो? देह वेगळा ना आत्मा वेगळा, ज्ञान करून देतो ना आपल्याला. चारी देह ज्या स्मशानात जळून जातात, अशा ब्रह्म स्मशानात देहास निजविले, निरविसिले. ब्रह्म स्मशानात ब्रह्माचं ज्ञान झालं ना. मग हे जे पंचमहाभूत आहे तिथं जळून जात आहे, म्हणजे काय ज्याचे त्याच्यामध्ये मिळून जात. काय होतं? या देहाने पूर्वी अनेक सुख दुःख उपचार भोगवले, त्याचा सूड घेतला. सुख दुःखाला काय कारण? त्याच्यामुळेच झालं नाही. मी देह म्हणल्यामुळं लई दुःख आपण आता जे दुःख भोगतो त्याच्यामुळेच भोगतो ना. आता हे सगळं गणगोत देहाच्या संबंधानच आहे ना. थोडं काय झालं की दुःख होतं आपल्याला. असे किती शरीर बदलवले आणि किती दुःखात आलोय आपण. पाखराचं ते दाखवलं त्याच्यामध्ये रूपक मदरसेमध्ये आहे. ते चारायला गेले रानात, त्यांची ते पिल्लं तो पारधी आला, पारधी गोणी बाणे लावेला, त्यामध्ये जाळं टाकलं, ते पिल्लं धरले ना त्यांना पारध्याना. एवढे ते पक्षी आले मोठे आई वडील, त्यांनी पाहिलं आता पिल्लं तर जाळं टाकलं, त्यांचा विषय संपला. पण यांना कुठं जमदार होतं मग. याचा संबंध आहे ना, मोह आहे ना. हे सुद्धा गेले तिथं, मग ते गुंतले त्याच्यामध्ये. काळानं त्यांना घेऊन गेला का नाही. मग हे सगळं दुःखाला कारण देह संबंध. म्हणून असे करण्यात मला काही भय वाटले नाही. आता काय भीती वाटायची काम आहे? कारण सुखदुःखाचा भोगता देव आहे. याकरता विवेकाने मनाचा निग्रह करून ध्रुवपदा दर्शवले, निर्वाण केले. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचा अनुभव चांगला नाही पेक्षा हस्तपादादी अवयवाचा निग्रह करा. त्यांना वाईट कर्माकडे जाऊ देऊ नका. देहाला तादात्म्यनाशरूपी मृत्यू आणून आत्मरूपाने अमर होण्याचा अनुभव घ्या. नाही का? आपण अमर आहोत. काय तसं परमार्थाचं वर्म फार सोपं आहे बरं का. पण आपण बाकीच्याच गोष्टीत लय वेळ घालवतो नाही का. काय एक वाक्य जीवनात आलं तर आपलं कल्याण करतंय, यानंच आत्मज्ञान होतं. मग बाकी सगळं सांगतात, पण एवढंच कोणी सांगत नाही. जे वर्म आहे आता ते माहिती पाहिजे कोणाला नाही का. नुसतं अभंग वाचून गेल्यावर ते कळतं का? नुसतं अभंग पाठ झाला एखाद्या समजा नाही, त्याच्या हातात विवेकाची काठीच पाहिजे ना. म्हणजे तो विवेकावर पाहिजे, वैराग्य पाहिजे, ज्ञान पाहिजे. असं आहे. कीर्तन सांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले हरपले दे भाव, एक देशी देव कळा सकळा स्वैरा, तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी. कीर्तनाचं साधन, कीर्तनाचा महिमा जगत गुरु तुकोबा या अभंगातून आपल्याला सांगतात. कीर्तन सांग म्हणजे चांगलं, उत्तम. आता साधनामध्ये उत्तम बरेच साधन आहे, त्याच्यामध्ये एखादं साधन उत्तम असतं, आवरेज देणार, चांगलं, स्वस्त.
सर्वसामान्याला परवडत नसतं नाही का. हा. हरीचे कीर्तन साधना तर किती काही आहे, भगवंत प्राप्तीचे किती काय साधना आहे ना. ते आपल्याला परवडलं पाहिजे ना. आता गाड्या आहे, कोणाकडे एसी गाड्या आहे, कोणी हेलिकॉप्टरनं जात आहे, तर कोण कायनं जात आहे, रेल्वेनं जात आहे, जहाजानं जात आहे. आपल्याला एखादी जुनी मोटरसायकल मिळेल तरी आपण हळूहळू जाऊ शकतो ना. हा. बरोबर ना असं. हा. तसं हरीचे कीर्तन उत्तम आहे साधन. डबल सांगतो म्हणले, कीर्तन चांग. चांग म्हणजे उत्तम, चांगलं. कीर्तन चांग भगवंत प्राप्ती करता उत्तम साधन आहे. कीर्तन करणाराचा देह हरिरूप होतो. पाहत कीर्तन काय असं तासभर करून जमन का नुसतं? नाही ना. 8 दिवसातून कुठेतरी बोलवलं आणि केलं तासभर कीर्तन म्हणून जमन का? अंग होय हरिरूप म्हणजे त्याला सारखं करावं लागेल. अंग म्हणजे तो स्वरूपाना. अंग शब्दाचा अर्थ देह काय फक्त आपल्याला एवढं एकच देह का? नाही ना. हा म्हणजे सगळ्याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे म्हणून. आणि असे उदाहरण घडलेच ना. लोकवंत शरीर पडलं तरी विठ्ठल विठ्ठल म्हणतच होते ना, ध्वनी येतच होता ना हाडातून. कसं नामस्मरण असं मन तर झालंच विठ्ठल रूप, मुक्त झाली ती, याचा तर काही विषयच नाही. पण काही काळ ह्या हाडातून सुद्धा स्पंदन येत होते, म्हणजे नामस्मरण कसं असन? रोमा रोमातून नामस्मरण असेल ना. मग का होणार नाही? होय अंग हरिरूप. म्हणून परम प्रेमाने त्याच्या छंदाने नाचावे व डोलावे, म्हणजे देवभाव नाही सवय. नाचायचं पण प्रेमानं. त्याच्या ते आतून आलं पाहिजे. बळच नाच म्हणल्यावर ते वेगळं. बळच काय नाची उडी आपुल्या छंदी, आपल्या छंदात आपोआपच हे झालं पाहिजे. ते वेगळं आहे. मग त्यांना देहभाव नष्ट होतो बरं का. देहभाव नष्ट त्यांना होतो. अंतःकरणात प्रेम निर्माण झालं का, त्या प्रेमाच्या छंदात नाचावं डोलावं, म्हणजे देहभाव नाहीसा होईल. देहभाव नाहीसा होणं म्हणजे त्याचा विसर पडणं. का मी देह नसन, मी अमर आहे. मग हळूहळू जीवदशा नष्ट होती ना. जीवदशा ही एक दिशी आहे आणि श्री हरी हा सर्व व्यापक आणि सर्वांचा संबंधी आहे. मग भगवंत सर्वव्यापी आहे ना. जीव एक दिवशी आपल्या पुरताच आपण समजतो. या स्थितीला पावलेला वैष्णव सर्वांचा संबंधी आहे. पण त्याला जर यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं तर मी व्यापकच आहे, आता काही अडचण राहिली का? नाही. त्याच महाराज म्हणतात त्याचं द्वैताचं भाव नष्ट झाला पाहिजे. द्वैताचं जे अज्ञान आहे, मी वेगळा देव वेगळा, संत वेगळे, ग्रंथ वेगळे, हे सगळे देव वेगळे, सगळं वेगळं वेगळंच वाटतं ना त्याला. हे द्वैत त्याचं गेलं पाहिजे, भेद गेला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हृदयातील द्वैताचे भय नाहीसे झाले पाहिजे. भीती वाटते ना आपल्याला, लगेच वाट पाहिला का जास्त लगेच येत. त्याच काळी तो हरिभक्त देव रूपाने अविशिष्ट राहतो. थोडक्यात संतांनी जे आपल्याला ज्ञान दिलं का तू बोधरूप आहे, म्हणजे तू शिवस्वरूप आहे, हे हळूहळू अनुभवाला येईन त्यावेळेस हळूहळू कमी होईल भीती, नाही का. काय बाई एकदा लगेच
कोणती गोष्ट घडत असती का? नाही. कोणतीही गोष्ट घडण्याकरता काही काळ जावा लागतो ना त्याला. हा. तशी हळूहळू ही जीवदशा नष्ट होती. जसं फळ पिकल्यावर कडूपणा आपोआप जातो ना, म्हणजे ती एक अवस्था समजायची अंतःकरणाची, नाही का? हा. पैसे आम्हा केली पांडुरंगी, ही अवस्थाच आहे एक. ही काय नव्हती म्हणजे कीर्तन सांग कीर्तन सांग, ही कीर्तन नव्हती. मग आपण कीर्तनच करायचं फक्त, हा. बाकी सगळं करते पण कीर्तन कमी करतात. भजन तरी कशा करताय बरं? अभंग कशा करताय? विषय कळण्याकरता आहे ना. मग हा अभंग पाठ करण्यापेक्षा जर विठ्ठल विठ्ठल म्हणलं, राम राम म्हणलं, ते कीर्तन नाही होणार का? हं? रोजचं 5 तास 4 तास 2 तास नामस्मरण जर केलं तर मग ते कीर्तनच आहे ना. कीर्तन सांग होय अंग हरिरूप, हे खरं कीर्तन. कृष्ण आले करते. कीर्तन सांगणं हे सूत्र आहे, नाही का? एक दौंडी म्हणा त्याला. त्याच्यातही भजन भरपूर करता येते आपल्याला. हल्ली आता ते राहिलं नाही. त्याच्यात किती नामस्मरण करता येईल. एवढे लोक जर नामस्मरणाला पेटले, आता एवढे लोक विठ्ठल 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 भजन घेतोय आपण, किती भजन होतं तसं पाहिलं तर. प्रेमानं जर, पण ते प्रेमानं म्हणलंय तिने, ती अडचण आहे, नाही का? आणि स्थिती झाल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही. स्थिती देवाला आवडत नाही. अवस्था म्हणजे काही कळत नाही कोणाला. आणि जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही, अष्टसात्विक भाव निर्माण होत नाही, तोपर्यंत प्रेम निर्माण होत नाही. मूल झाल्याशिवाय प्रेम येईन कसं? अगोदर कसं काय येईल? नाही. सची मग म्हणून कीर्तन सांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देवा, एक दिवशी जीव कळा सकळा सोय. तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हृदयातलं द्वैत गेलं तर तू देव झालाच. देव आहेच, फक्त द्वैत घाल, नाही का? प्राप्ताचीच प्राप्ती करून घ्यायची ना, दुसरं काही करायचे. देव प्राप्तच आहे, त्याचं ज्ञान करून घ्यायचं फक्त, नाही का? न बोलेची करावाच्या उपाधीचा संबंध, एक तुमच्या नामावी नावगा शीन कळतच. संकल्पाची उडी मान पाप पुण्य सवेची, तुका म्हणे नारायणी पाहू वाणी विसावा. आता याच्यामध्ये नाम महात्म्य सांगितलं अभंगामध्ये. अहो देवा, कोणाशी बोलण्याचा प्रसंग येऊ नये असं करा, कारण ही सर्व उपाधी एक तुमच्या नामचिंतनावरून सर्व असे निश्चयानं वाटते. आता ती तुकाराम महाराजांनी एकांतात जाऊन नामस्मरण केलंय. अखंड भगवंताचं चिंतन डोंगरावर, भंडारा डोंगरावर जा, एकांत काळ सारावा चिंतन. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ते म्हणतात कोणाशी बोलू नये, आपल्या वाणीला उगाच हे करू नये. देवाविने काही बोलणेच नाही. पण आता आपण व्यवहाराचे मंडळी, आपल्याला कसं जमन हो? त्यांनी तर काय लाथाडीला संसार, जाळणी संसार, बैसलो अंगणी. पण आपण हळूहळू सवय लावायची, थोडी 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 थोडी. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. व्यर्थ बडबड कमी करायची थोडी. काय मोकार बळडून तरी होतंय बरं. मग तो वेळ नामस्मरणाकडे घालवायचा. हरिपाठ म्हण, भजन म्हण, काहीतरी म्हण.
नामस्मरण कर, कीर्तन कर. एक तुमच्या नामचिंतना वाचून सर्व शीन आहे असे निश्चयाने वाटते. पहा आता. आणि आपल्याला ते करायला सांगितल्यावर शीन येतो नाही का? ते मोबाईल पाहत बसलं तर कवर नाही लागत मला त्याच. गप्पा आणायला लागलं त्याच्या नाही लागत आहे. कोणाच जर मांडत चाललं तर ते किती असं भारी ऐकावं वाटतं मग. मग बरं वाटतं जरा. मनाला काय आवडत? गोविंद गोविंद म्हणा लागल या छंद. त्याला नावडे जनधन माता पिता, मग ते त्याला निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे नाही का. इकडे आवड लागली पाहिजे. गोड परमार्थ लागे कडू म्हणजे नाही का. कडू विषयी जीवाची गोड झाला. अहो देवा, कोणाशी बोलण्याचा प्रसंग येऊ नये असे करा, कारण ही सर्व उपाधी आहे. एक तुमच्या नामचिंतना वाचून सर्व शीन आहे असे निशाण वाटते. मन अन्य संकल्पावधीन झाल्याबरोबर पाप पुण्य उत्पन्न होते. मनात विषयाचा संकल्प निर्माण होतात, ते त्या विषयाकडे धावते. म्हणजे पाप पुण्याला कारण आहे संकल्प विकल्प, मनामध्ये विचार. मनात काही संकल्प आला, काहीतरी होईल ना. एक पुण्य होईल नाही तर पाप होईल. आणि ती वृत्ती विषयाकडे धावते ना. आपली अडचण तिची फक्त प्रत्येकाची चिंतनाला मन लागत नाही. बसलं का दुसरे विचार डोक्यात येतात. आता काय करावं. प्रत्येकाची अडचण आहे का नाही? आहे ना. प्रत्येक जण म्हणतो. डोळे झाकून बसलं ते मन लई अडवणी करत उघडी तो तरी बरं. मनात लागत नाही बा चिंताना. प्रत्येकाची अडचण आहे होती. विषय निघाला कस काय बरं चाललंय का, काय तर बरं चाललंय म्हणले, मनात लागत नाही. तेवढंच व्हाय ना. तेवढंच होय ना, बाकी सगळं होत. बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे. काय व्यवस्थित चालू आहे? डोमला. चिंतना वाचून सर्व शीन आहे या निशाने वाटते. एवढं जरी वाटलं तरी लय झालं नाही का. मग करीन ती हळूहळू कधी कवाय. मन लागू न लागू करीतच राहायचं असं आहे. त्याचं धावायची सवय त्याला, ते धावणारच आहे. परत येतं ते कुठं जाईन ते. मनाचा संबंध आहे ना. मन जातं म्हणजे वृत्ती बाहेर करते फक्त. मन कुठं काय, मन म्हणजे अंतःकरण आहे. ती कुठं जाईन जाऊन जाऊन. याला सोडून जमन का त्याला? नाही. त्याचा प्राणाचा संबंध आहे ना अंतःकरणात. ती जात म्हणजे वृत्ती फक्त बाहेर पडती, ती त्याचं चिंतन करती, मग ते आपाप येत. आपाप येत. मनात विषयाचा संकल्प निर्माण होता, ते त्या विषयाकडे धावते. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून वाणी ही नारायणाच्या ठिकाणी विसावा घे हो. वाणीला विसावा फक्त भगवान नाही का. तेथ वाचा विसावे, ती साधू कथा म्हणलंय ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणले वाचेला विसावा, ती साधू कथा. साधूची कथा आहे ना. महात्मा नसतो पार्थ दैवी प्रकृतीमाश्रिता. महात्मा दैवी प्रकृतीने युक्त असतो. दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला महात्मा. त्याचं जर आपण संतांचं चरित्र सांगतो ना, लक्षणं सांगतो, मग तिथं वाचायला विसावा आहे ना.
तसं इथं म्हणलंय. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून वाणी, आपली वाणी आहे ना, ती नारायणाच्या ठिकाणी विसावी. इतकं नामस्मरण घ्यावं, इतकं नामस्मरण घ्यावं का तृप्त व्हावं. नाही का? आता कोठी धावे मन, तुमचे चरण देखली या. भाग गेला सीन गेला अवघा, हे आपल्याला अनुभवाला यावा. आणि ते काय नाही, मनाला विसावा नामाशिवाय नाही बर का. आता 2 भाकरी खाली कसं तृप्ती व्हायचं डेकोर येतो. पार सकाळी 10-11 वाजेपर्यंत धकन, पार 12 पर्यंत धकन, जमलं तर संध्याकाळपर्यंत धकू शकतो. पण निदान 9-10 वाजेपर्यंत तरी धकन का नाही. तस तृप्ती आहे ना अन्नाना, अन्नदानाना तृप्ती, अन्नात जेवल्यानंतर ती कशाची तृप्ती आहे, पंचमहाभूताच्या शरीराची तृप्ती आहे, ती पोटाची आहे ना. मनाची तृप्ती काय नाही. न मन हा, मन हे राम झाले, मन हे राम. प्रवृत्ती ग्रासवणी निवृत्तीशी आले म्हणलं ना, मग ते मन निवे म्हणे ना. नाम म्हणजे ब्रह्मच आहे ना हो. नाम म्हणजे शक्ती आहे ती एक, ते चैतन्यच आहे ना. नाम परब्रह्म वेदार्थी म्हणलंय ना. आता तिथंच म्हणलंय ना, नाम जपतो परम बाजूने किस्से केस नाना. नाम हे परब्रह्म आहे म्हणले, वेदार्थी आहे म्हणले. म्हणजे नामच ब्रह्म आहे, परब्रह्म आहे. नाम नामीचा अभेद आहे ना. देव एकीकडे नाम एकीकडे असं नाही ते. आपलं वेगळं आहे, देवाचं वेगळं आहे. देव सच्चिदानंद स्वरूप आहे ना, त्याच्या घोंगडीचं वर्णन केलं ना. स्वगत सच्चिदानंद मिळवणे सत्वगुणाने विनरिले, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगुली रे. आपली घोंगडी आहे अशी रव दुर्गंधी नाही का. अमंगळीचा बांधा पंचभूताने विनली रे. रक्त रेज जंतू का, त्याचं लय भारी वर्णन केलं त्या घोंगडीमध्ये. असं आहे बो. म्हणून न बोलेशी करावाच्या उपाधीचा संबंध, एक तुमच्या नामाविन अवघा सीनच कळतशी. संकल्पाची उडीमान पाप पुण्य सवे समज, तुका म्हणे नारायणी पावो वाणी विसावा. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय.